पातलिया नदी लव्हाळा नांदे जीवन संधी वृक्ष उन्मळोनी भेदी तो कधी भंगेना तुकाराम महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहत तुकाराम। मला सांगा नदीला पूर आल्यावर पुराचा सगळ्यात पहिला तडाखा कोणावर असणार आहे? लवाळ्याला। नंतर काठावरल्या झाडाला, काठावरले झाड लांब आहे लवाळा नियम होतो मध्ये, पण महापुराचा तडाखा झाडालाच बसून लवाळ्याला बसून का? लवाळा लिहिणे पुरा आला का वाकतो लवाळा, पूर गेला का परत आपल्या पायावर आपण झाड मी कोणाला विचारणार नाही, तू पहिला नॉनस्टॉप हिंदी महासागर तू थांबून नको द्यायचं, थेट हिंदी महासागर थांबतच नाही तिथे तुम्हाला शिका। नमस्कार रूप मंगलातून काय शिकायचं? वाकायला शिकायचं, लिंत असली पाहिजे, नम्र असलं पाहिजे, सगळ्यांना न्याय दिला पाहिजे। नमस्कार रूप मंगलम बर स्वनिष्ठ अपकर्ष बोधानुकूल स्वीय व्यापार विशिष्ट तो नमस्कार रूप मंगलम। तीर्थ क्षेत्र देव देवता नमलं पाहिजे ते माणसाने, नमस्कार रूप मंगल। आशीर्वाद रूप मंगल कशाला म्हणायचं? स्वस्य स्वशिष्यस्य वांछितार्थ प्रार्थनम आशीर्वाद रूप मंगल। आपली आपल्या शिष्याची एखादी इच्छित वस्तू मोठ्या व्यक्तीकडून आशीर्वादातून मागून घ्या, मला असा आशीर्वाद द्या की माझ्याकडून भक्ती चांगली घडल, तुमची एदाशीचा करून ठेवा, आशीर्वाद द्यावा, नवविधा काय बोलिले जे भक्ती द्यावी माझ्या हाती, त्याला आशीर्वाद रूप मंगल म्हणायचं। मोठ्या माणसाला आशीर्वाद हा मागाव, काय मागा? काही नाही मागत तर माझ्याकडून रोज गाथा पारायण घडावं एवढा आशीर्वाद। मोठी माणसं दिसली त्यांना हेच मागायचं, मला ज्ञानेश्वरी पारायण घडत, मला वारी घडत। सकाळी बाबांनी सांगितलं ना, आमचा एक विनेकरी वारला म्हणले, त्याला मी भेटायला गेलो तर ते म्हणले मला परत वारी घडल असं काही सांगा। असं चांगली वस्तू मागून घे, चांगली वस्तू